नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोकस MPSC मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलो तुमच्यासाठी एक खास चॅप्टर, ते म्हणजे वयवारी, एज कॅल्क्युलेशन. अत्यंत महत्त्वाचा असं चॅप्टर आहे आणि ते चॅप्टर जे आहे आता आपण ते पूर्णपणे शॉर्ट ट्रिक्सने आपण ते बघणार आहोत. म्हणजे अत्यंत सोप्या भाषेत, अत्यंत सोप्या मेथडमध्ये आपण हे चॅप्टर हे बघणार आहोत. तर हे जे चॅप्टर आहे एज कॅल्क्युलेशन, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते म्हणजे ग्रुप बी साठी आणि AMP साठी, म्हणजे आर्मीच्या जागा निघाल्या जातात त्यासाठी एज कॅल्क्युलेशन हे तुम्हाला सिलेबसचा चॅप्टर आहे मित्रांनो. तर त्यासाठी खूप इम्पॉर्टन्स हे चॅप्टर आहे. आणि त्याचप्रमाणे आता पुढच्या महिन्यात 13 मेला तुमची कंबाईनची एक्झाम आहे MPSCची. तर त्यासाठी पण वयवारीवरती काही प्रश्न विचारले जातील. आत्ताच राज्यसेवेला वयवारीवरती एक प्रश्न विचारला गेला होता. तर खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे वयवारी आणि एकदम शॉर्टकट ट्रिक्ससाठी आपण ते बघणार आहोत. तर वयवारी बघत असताना महत्त्वाचं असं म्हणजे की वयवारीचे काही 4 प्रकार पडतात. म्हणजे 4 प्रकार आपण बघितले तर आपलं वयवारी चॅप्टर कसं आहे हे एंड होऊन जाईल. तर ते 4 प्रकार म्हणजे कोणते, तर ते त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार तो म्हणजे वयाच्या फरकावरील प्रश्न हा येतो, फर्स्ट टाईप. त्यानंतर सेकंड होतो वयाच्या बेरजेवरील प्रश्न. त्यानंतर थर्ड येतो वयाच्या गुणोत्तरावरील प्रश्न. आणि फोर्थ होतो वयाच्या पटावरील प्रश्न. हे 4 टाईप पैकीच तुम्हाला एका टाईपवरती हा क्वेश्चन विचारला जाणार आहे. याच्या बाहेरचा एकही क्वेश्चन तुम्हाला राहणार नाही. ह्या 4 टाईप मधलाच क्वेश्चन होणार आहे. आता मागे जी राज्यसेवेची एक्झाम झाली होती, तर त्यावेळेस आपल्या टाईप क्रमांक 3 वरती हा प्रश्न विचारला गेलेला होता, वयाच्या गुणोत्तर प्रश्न. ते पुढे समजेल तुम्हाला की कशा प्रकारे प्रश्न विचारतात, त्याचं मेथड कसा प्रकार बघावं लागतं ते सगळं तुम्हाला सांगेलच मी. तर काही बेसिक गोष्टी आहेत आपण आता शिकून घेऊ वयवारीमध्ये. तर आता आधी टाईप क्रमांक 1 बघू की वयाच्या फरकावरील प्रश्न नेमका ओळखायचा कसं. तर वयाच्या फरकावरील प्रश्न ओळखण्याची एक सोपी मेथड आहे की समजून घ्या, अजय आणि विजय यांच्या वयातील फरक 24 वर्ष आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची गुणोत्तर 7:3 होईल. तर अजयचे वय किती? काय म्हटलेलं आहे सुरुवातीलाच, अजय आणि विजय यांच्या वयातील फरक. ज्या पण वेळेस तुम्हाला प्रश्नामध्ये फरक किंवा असं विचारतात ते की अजय विजयपेक्षा 24 वर्षांनी मोठा आहे. काय? 24 वर्षांनी मोठा आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल. तर अजयचे वय किती? आता तेव्हा काय विचारलेलं आहे, अजय आणि विजय. अजय विजयपेक्षा 24 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे काय शब्द वापरला, मोठा. किंवा अजय विजयपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे. काय? लहान. म्हणजे ज्या पण वेळेस तुम्हाला प्रश्नामध्ये फरक मोठा आणि लहान हा शब्द आढळला तर तो आपला प्रकार क्रमांक 1 मध्ये तो प्रश्न आपला बसतो. ते तुम्हाला महत्त्वाचं आहे. ओके. त्यानंतर सेकंड, वयाच्या बेरजेवरील प्रश्न. आता हा प्रश्न ओळखायचा कसा की तुम्हाला प्रश्न दिला असतो की अजय आणि विजय यांच्या वयाची बेरीज 56 वर्ष आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची गुणोत्तर 7:3 होईल. तर अजयचे वय किती? आता याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी, बेरीज. ज्या पण वेळेस तुम्हाला बेरीज दिलेला असेल प्रश्नामध्ये तर तो असतात बेरजेवरील प्रश्न. ओके. त्यानंतर आता वयाचे गुणोत्तर प्रश्न हा ओळखायचा कसा, तर सोपा आहे. ज्या पण वेळेस तुम्हाला गुणोत्तर प्रश्नामध्ये 2 वेळेस दिलेलं असेल, एक आजचं किंवा एक नंतरचं, किंवा एक पूर्वीचं किंवा एक आजचं, असं गुणोत्तर दिलं असेल. म्हणजे सपोज कसं की समजून घ्या, ए आणि बी यांचे आजचे वयाचे गुणोत्तर 7:3 आहे. 4 वर्षानंतर त्यांचे वयाचे गुणोत्तर 9:5 होईल. तर अजयचे वय किती? आता त्याचं गुणोत्तर कसं दिलं होतं, एक आजचं दिलं होतं आणि एक नंतर दिलं होतं. म्हणजे किती गुणोत्तर दिलेले आहेत? 2 गुणोत्तर. ज्याही प्रश्न मला 2 गुणोत्तर आढळले तर तो आपला प्रकार क्रमांक 3 मध्ये बसतो. इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर असतो वयाच्या पटावरील प्रश्न. तो म्हणजे कसा की तुम्हाला पट दिलेलं असतं की सपोज वडील मुलाच्या 4 पट मोठे आहे
काय वडील मुलाच्या 4 पट मोठे आहे किंवा आई मुलीच्या 5 पट मोठे आहे, अजय विकासच्या 4 पट मोठा आहे, तर ज्या पण वेळेस पट शब्द आला, काय आला पट, तर तो आपला प्रकार क्रमांक 4 मध्ये बसतो. काय ज्या पण वेळेस मला पट शब्द आला तर तो आपला प्रकार क्रमांक 4 मध्ये बसतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.